हेमाची सासू म्हणाली, हे बघ सुनबाई, नको त्या गोष्टीचा एवढा मोठा मुद्दा बनवू नकोस. हेमा म्हणाली, तुमच्यासाठी असेल ही नको ती गोष्ट, पण माझ्यासाठी नाही. हा मुद्दा काही लहान वाटला का तुम्हाला? तेवढ्यात तिची नणंद म्हणाली, तुझं काय म्हणणं आहे? मी माझ्या मुलाला सोडून तुझ्या लेकीच्या मागे धावत राहू का दिवसभर? हेमा म्हणाली, नाही, मला फक्त हेच म्हणायचं आहे की घरात 2 लहान मुलं आहेत, तर दोघांना समान लक्ष दिलं पाहिजे. आम्ही त्या दोघात कधीच भेदभाव करत नाही. मग तुम्ही का करता? अरुण मध्ये पडला आणि म्हणाला, बास करा दोघी. पण विषय आता हाताबाहेर गेला होता. कारण त्यानंतर हेमाने जे काही केलं ते बघून सगळे चक्रावून गेले. सकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे घरात गडबड चालू होती. पण आज घरातलं वातावरण थोडं वेगळं होतं. घरातली सून हेमा किचनमध्ये चहा नाश्त्याची तयारी करत होती. तिला खूप घाई होती, कारण तिला सगळं आवरून ऑफिसला पण जायचं होतं. त्यात तिचं कामापेक्षा जास्त लक्ष त्या गोष्टीवर होतं, ज्या मागच्या आठवड्यापासून घरात चालू होत्या. घरात सगळीकडे विस्कटलेले कपडे, बिस्किटचे पुडे, अस्ताव्यस्त पडलेली खेळणी. सगळं जणू सांगत होतं की हे घर आता पूर्वीसारखं व्यवस्थित राहिलं नाही. तेवढ्यात आतल्या खोलीतून तिच्या नंदेचा रेवाचा आवाज आला. आई, चहा झाला का? तिच्या आवाजात आळस स्पष्ट जाणवत होता. हेमा काही न बोलता 2 चहाचे कप खोलीत ठेवून आली. रेवा अजूनसुद्धा बेडवर पडून होती. तिचे केस विस्कटलेले होते, पण तिला कसलीच घाई नव्हती. ती निवांत पडली होती. हेमाची सासू छायाताई तिथेच बसल्या होत्या. त्यांनी काही न बोलता पटकन एक चहाचा कप उचलला. हेमा सासूला म्हणाली, आई, मी पोहे बनवले आहेत, ते घ्या. मला आज ऑफिसला थोडं लवकर जायचं आहे. सासूबाईंनी काही न बोलता फक्त मान हलवली. नणंद रेवा म्हणाली, वहिनी, माझ्यासाठी पोह्यांवर थोडं खोबरं किसून टाक. हे ऐकून हेमा काही न बोलता किचनमध्ये गेली, पण आतमध्ये तिला काहीतरी खटकत होतं. थोड्या वेळात तिचा नवरा अरुण आला. त्याने चहा नाश्ता केला आणि तो पण ऑफिसला निघून गेला. जाता जाता तो बायकोला एवढंच म्हणाला, हेमा, आज हप्ता भरायचा आहे, लक्षात आहे ना? हेमाने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, हो, काळजी करू नका, होईल ते काम. त्यानंतर अरुण कामावर निघून गेला. निवांत 10 वाजता रेवा उठली. फ्रीज उघडून बघितलं आणि पुन्हा बेडवर जाऊन आडवी पडली. तिने आवाज दिला, वहिनी, चहा थंड झाला, अजून एक बनव. त्यावेळी हेमा तिच्या मुलीचा पिंकीचा डबा बनवत होती. काही न बोलता तिने अजून एक चहा बनवला. तिला खूप कंटाळा आला होता. तिच्या चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसत होता. ते ऑफिसला जाताना रेवाला म्हणाली, ताई, पिंकीची स्कूल बस वेळेवर येईल. तिला खाली जाऊन गाडीतून नीट उतरवून घ्या. पण रेवा तिच्याकडे न बघता बेफिकीरपणे म्हणाली, ठीक आहे, बघू. पण हेमाला माहीत होतं, बघू म्हणजे काय असतं. ती काही न बोलता ऑफिसला निघून गेली. दुपारी लंच टाईममध्ये हेमाचा फोन बराच वेळ वाजत होता. तिने उचलला तर स्कूल बसवाल्याचा फोन होता. तो म्हणाला, मॅडम, मी केव्हापासून तुमच्या घराच्या खाली उभा आहे. किती हॉर्न वाजवले, पण मुलगी न्यायला कुणी आलं नाही. हे ऐकताच तिच्या काळजात धस्स झालं. तिने लगेच रेवाला फोन केला. 1दा, 2दा, 3दा फोन केला, पण तिने उचलला नाही. शेवटी तिने शेजारच्या शीतल काकूंना फोन केला आणि पिंकीला घेण्याची विनंती केली. ती घरी येईपर्यंत तिचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. संध्याकाळी घरी आल्यावर बघितलं तर पिंकी एका कोपऱ्यात बसली होती. तिनं विचारलं, काय झालं बाळा? पिंकी म्हणाली, मम्मी, आज मी बराच वेळ खाली उभे होते, खूप ऊन लागत होतं. हे ऐकताच हेमाला राग आला आणि ती तावातावाने रेवाकडे गेली, जी आरामात बसून टी व्ही बघत होती. हेमा म्हणाली, ताई, मी तुम्हाला जाताना सांगून गेले होते ना की पिंकीला स्कूल बसमधून घेऊन या म्हणून, मग का नाही गेलात? रेवा बिनधास्त म्हणाली, अगं, मी झोपले होते, पण शेजारच्या काकू घेऊन आल्या ना, मग काय झालं? हेमा रागात म्हणाली, मग काय झालं? लहान मुलगी एवढा वेळ उन्हात उभी राहिली आणि तुम्ही बोलताय काय झालं? तेवढ्यात तिची सासू म्हणाली, हेमा, फालतू गोष्टीचा मोठा इश्यू बनवू नकोस. मुलगी आली ना घरात सुखरूप? हेमा म्हणाली, आई, विषय सुखरूप येण्याचा नाही तर जबाबदारीचा आहे. हे ऐकून रेवा रागात पाय आपटत उठली आणि म्हणाली, मग मी काय करू? सगळी कामं करायला मी काय घरातली कामवाली आहे का? हेमा म्हणाली, कामवाली नाही, पण या घरात राहता तर घरातली जबाबदारी घ्यावी लागेल. रेवा म्हणाली,
तू काय मला टोमणा मारत आहेस का? हेमा म्हणाली, टोमणा नाही मारत, मी समजावून सांगत आहे. तिची सासू मध्येच म्हणाली, सुनबाई आता तू सगळ्या हद्द पार करत आहेस. हेमा म्हणाली, हद्द तर तेव्हा पार होते जेव्हा कोणी आपल्या जबाबदारीपासून पळत असतो. तेवढ्यात अरुणसुद्धा घरी आला. घरातलं एकंदरीत वातावरण बघताच त्याच्या लक्षात आलं की घरात पुन्हा वाद पेटला आहे. तो म्हणाला, आता काय झालं? तेवढ्यात लगेच रेवा रडत म्हणाली, बघ ना दादा, तुझी बायको मला सारखं सारखं घालून पाडून बोलत असते. ती म्हणते मी घरातली कामं करत नाही. अरुण हेमाला म्हणाला, हे काय आहे हेमा? हेमा म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का यांनी आज काय केलं? मी सकाळी कामावर जाताना सांगून गेले होते की पिंकी शाळेतून आली की तिला स्कूल बसमधून घरात घेऊन या. दुपारी ड्रायव्हरचा फोन आला. तो म्हणाला, मी बराच वेळ झाला इथे थांबलोय, पण अजून कुणी आलेलं नाही. मग मी स्वतः 3-4दा फोन लावला, पण घरात कुणीही फोन उचलला नाही. शेवटी मी शेजारच्या काकूंना विनंती केली, तेव्हा त्यांनी पिंकीला घरात आणून सोडली. एवढा उशीर पिंकी उन्हात उभी होती. मग मला सांगा, यांचा घरात राहण्याचा काय फायदा? हे ऐकून अरुण उलट हेमावर सोरडत म्हणाला, हो तर मग झोप लागली असेल, त्यात काय एवढं? आणि तुला काय म्हणायचं आहे? माझ्या बहिणीने हे घर सोडावं का? हेमा शांतपणे म्हणाली, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की यांनी घरातली कामं करावीत, नाहीतर बाहेर पडून एखादा जॉब करावा. रेवा रडत म्हणाली, ठीक आहे, मी घर सोडून जाते. तिची आई लगेच म्हणाली, एक काम कर अरुण, आम्हा दोघींना अनाथाश्रमात सोडून ये, आम्ही राहू तिथे. अरुण रागात म्हणाला, गप्प बसा तुम्ही. घरात भयान शांतता पसरली. पण आज हेमाने ठरवलं होतं की काहीही झालं तरी निर्णय घ्यायचाच. ती म्हणाली, ठीक आहे, मीच निघून जाते माहेरी, पण यावेळी मी तोपर्यंत माघारी येणार नाही जोपर्यंत इथे सगळेजण जबाबदारीने वागणार नाहीत. सगळेजण अचानक शांत झाले. कुणाला काहीच कळत नव्हतं की आता काय बोलायचं. पण हेमानं ठरवलं होतं की काय करायचं. हेमा तिच्या खोलीत गेली आणि बॅग पॅक करायला लागली. ती तिच्या निर्णयावर ठाम होती, पण रात्र झाली होती, त्यामुळे तिने दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं ठरवलं. अरुणला वाटलं की तिने निर्णय बदलला आहे, त्यामुळे तो पण काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं वातावरण शांत होतं. हेमाने रात्रीच बॅग पॅक केली होती. पिंकीचे सुद्धा कपडे आणि आवश्यक सामान घेतलं होतं. यावेळी तिने ठरवलं होतं माहेरी जायचं. काही वेळातच अरुण दरवाजात येऊन उभा राहिला आणि म्हणाला, तू खरंच घर सोडून जाणार आहेस का? हेमा म्हणाली, मला जे सांगायचं आहे ते मी काल रात्रीच सांगितलंय. आता माझ्याकडे नवीन काही बोलायला नाही. अरुणने तिच्या हातातली बॅग हिसकावून घेतली आणि बेडवर टाकत म्हणाला, तू कुठेही जायचं नाही. हेमा त्याला म्हणाली, ही पद्धत आहे का बोलायची? आता तुम्ही माझ्यावर हात पण उचलणार आहात का? अरुण तिला समजावत म्हणाला, हे बघ हेमा, घर सोडून जाणं हा तोडगा नाही. हेमाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मग रोज रोज सगळं घरात सहन करणं हा तोडगा आहे का? अरुण म्हणाला, ठीक आहे, तू जाऊ नकोस. आपण यावर काहीतरी मार्ग काढू. आपण ताईसोबत बोलूया. हेमा म्हणाली, आपण का मी एकटी? अरुण म्हणाला, मी आईसोबत ताईसोबत बोलतो. आपण सगळेजण बसून बोलूयात. हेमा तिची बॅग उघडत म्हणाली, ठीक आहे, यावेळी मी जात नाही, पण आधीच सांगते, आता जर काही तोडगा नाही निघाला तर पुढच्या वेळी मी सांगून जाणार नाही, न सांगताच निघून जाईल. अरुणने होकारार्थी मान हलवली. एक दिवशी रेवा बाजारातून आली. तिच्या हातात बॅग होत्या. त्यात भरपूर सामान होतं. खायला चॉकलेट्स, खेळणी, कपडे आणि बरंच काही. तिचा मुलगा बंटी धावत जवळ आला आणि म्हणाला, मम्मी, माझ्यासाठी काय आहे? रेवा म्हणाली, हे बघ, तुझ्यासाठी हे छान खेळणं आणि चॉकलेट आणलंय. बाजूला हेमाची मुलगी पिंकीसुद्धा आशेने बघत बसली होती. ती म्हणाली, आणि आत्या माझ्यासाठी? रेवा लगेच म्हणाली, अरे तुझ्याजवळ तर सगळं आहे, म्हणून मी हे सगळं बंटीसाठी आणलं आहे. हे कोण पिंकीचं तोंड पडलं. ती नाराज झाली. हेमा तिथेच उभी राहून हे सगळं बघत होती. आता तिला राहवलं नाही आणि ती रेवाला म्हणाली, ताई, हे सगळं काय आहे? तुम्ही बघितलं नाही पिंकी किती आशेने बघत होती तुमच्याकडे? एखादं चॉकलेट तरी द्यायचं होतं तिच्या हातात.
रेवा चिडून म्हणाली, मग काय प्रत्येक वेळी दोघांसाठी आणायचं का? माझा मुलगा आहे, मी त्याच्यासाठी आणलंय, बस. हेमा रागात म्हणाली, मग पिंकी कोण आहे? तिला काय आम्ही रस्त्यावरून उचलून आणले आहे का? तेवढे सासू मध्ये येत म्हणाली, हेमा तू उगाच कुठल्याही फालतू मुद्द्यावरून भांडू नकोस. हेमा म्हणाली, हा काय फालतू मुद्दा वाटला का तुम्हाला? या घरात आता आपलं आणि परकं होणार आहे का? रेवा म्हणाली, मग मी काय माझ्या मुलाला सोडून तुझ्या मुलीच्या मागे मागे फिरत बसू का? हेमा म्हणाली, नाही, मी फक्त एवढंच म्हणत आहे की घरात 2 लहान मुलं आहेत, तर दोघांना पण समान न्याय द्या. आम्ही कधीच दोघात कुठला भेदभाव करत नाही, मग तुम्ही का करता? तेवढ्यात अरुण तिथे आला आणि म्हणाला, बस करा तुम्ही दोघी. पण आता विषय खूप पुढे गेला होता. सकाळची वेळ होती आणि हेमाला पण ऑफिसला जायला उशीर होत होता. हेमा कामावर जाताना रेवाला म्हणाली, आज मला यायला थोडा उशीर होईल. प्लीज ताई, आज पिंकीला स्कूल बसमधून वेळेवर घ्या. त्या दिवशी सारखं करू नका. रेवा तिच्याकडे न बघता म्हणाली, बरं बरं, बघू. संध्याकाळी तेच झालं जे नेहमी होत होतं. ड्रायव्हरने फोन करून हेमाला सांगितलं, मॅडम आजसुद्धा कोणी न्यायला आलं नाही. आता मात्र हेमाचा रागाचा पारा खूप चढला. तिने ऑफिसमधून लवकर जाण्याची परवानगी घेतली आणि वाटेतच अरुणलासुद्धा लवकर घरी यायला सांगितलं. घरी गेल्यावर अगोदर तिने पिंकीला शेजारच्या घरातून घेतलं आणि घरात गेल्या गेल्या रेवाच्या खोलीत गेली आणि डोळे मोठे करत म्हणाली, तुम्ही आज पुन्हा विसरलात? रेवा आरामात म्हणाली, अगं ते माझा डोळा लागला होता. हेमा रागावली, डोळा लागला? एक लहान मुलगी तिथे उन्हात उभी होती आणि तुमचा डोळा लागला? एक परकी बाई तिला घेऊन येते आणि तुमचा डोळा लागला? शेजारची माणसं त्या मुलीला घरात घेतात. रेवा पण रागात म्हणाली, मग मी काय करू? माझी पण तब्येत ठीक नाही. हेमा म्हणाली, कामाच्या वेळीच बरोबर तब्येत खराब असते, बाकीच्या वेळी नाही. अरुण यावेळी मध्ये पडला, पण हेमा त्याचं काही ऐकून न घेता म्हणाली, इथून पुढे जर माझ्या मुलीला काहीच झालं तर मी कुणाला सोडणार नाही. एक दिवशी रात्री सगळेजण जेवत होते. हेमाने बघितलं तर बंटीच्या ताटात पनीरचे तुकडे होते आणि पिंकीच्या ताटात साधी भाजी, कारण वाढायला रेवा होती. हेमा रागात सासूला म्हणाली, आई, पिंकीच्या ताटात पनीर का नाही? तिला पनीर का नाही दिलं? सासू म्हणाली, कारण ते फक्त बंटीसाठी आणलं होतं, पिंकीसाठी नाही. हेमाने रागात पिंकीच्या ताटातसुद्धा पनीर वाढलं आणि म्हणाली, इथून पुढे जर घरात काही बनेल तर ते दोघांसाठी बनेल, नाहीतर कुणासाठी नाही. रेवा म्हणाली, ही काय पद्धत झाली? हेमा रागात म्हणाली, आता हीच पद्धत असेल. हे घर आमच्या पैशांवर चालतं आणि माझ्याच मुलीला जेवण मिळत नाही. रेवा तिच्या दादाकडे बघू लागली, पण यावेळी अरुणसुद्धा एवढंच म्हणाला, हो, हेमा बरोबर बोलत आहे. त्यामुळे मग नाईलाजाने रेवाने तिचा राग शांत केला. एक दिवस सकाळी पुन्हा अशीच किरकिर सुरू झाली. रेवा म्हणाली, मी काही मशीन नाही की सगळी कामं करत बसू. हेमा म्हणाली, मी पण मशीन नाही, तरी पण करते. बाहेर काम करून घरातलं सुद्धा काम करते. रेवा म्हणाली, मग मी कुठे तुला थांबवलं आहे? हेमा म्हणाली, थांबवलं नाही, पण स्वतः मात्र जबाबदारीपासून लांब पळत आहात. अरुण आता या सगळ्याला फार वैतागला होता. तो म्हणाला, बास करा यार, रोज रोज नवीन तमाशा. हेमा म्हणाली, हा तमाशा नाही, हीच खरी परिस्थिती आहे. अरुण काही न बोलता घरातून निघून गेला आणि हेमा पण पायापट्या तिच्या खोलीत गेली. घरातलं वातावरण आज अजूनच वाईट झालं होतं. घरात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत होती. अरुण रात्री बेडवर डोकं धरून बसला होता. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. कुणाला बरोबर समजावावं आणि कुणाला चुकीचं, त्याला काहीच समजत नव्हतं. रेवा तिच्या सवयी बदलायला तयार नव्हती, तर हेमा आता काही ऐकायलाच तयार नव्हती. पण हेमा आता शांत बसत नव्हती. ती प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर बोलत होती. एकदा हेमा किचनमध्ये चहा बनवत होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की आज काहीतरी घडणार आहे. बरेच दिवस तिच्या आतमध्ये बऱ्याच गोष्टी साठल्या होत्या, त्या बहुतेक आज बाहेर येणार होत्या. दुसरीकडे रेवा नेहमीप्रमाणे आरामात तिच्या खोलीत मोबाईल घेऊन बसली होती.
ती तर अशी होती जणू घरातल्या कशाची तिला काडीच मात्र संबंध नव्हता. अरुण ऑफिसला जाण्यासाठी आवरत होता, पण त्याचं सगळं लक्ष त्याच्या बायकोकडे होतं. जणू त्याला माहीत होतं की आज घरात मोठं काहीतरी होणार आहे. थोड्याच वेळात ते घडलं ज्याची त्याला शंका होती. पिंकी रडत किचनमध्ये आली आणि आईला म्हणाली, मम्मी, आज परत आत्याने बंटीला चॉकलेट दिलं, पण मला नाही दिलं. आता काय, हेमाची सहनशक्ती संपली. तिने गॅस बंद केला, हात पुसला आणि तडक रेवाच्या खोलीत गेली. ती जोरात म्हणाली, ताई, आता खूप झालं. आता पाणी डोक्यावरून जायला लागले. आज खटका मिटवून टाकणार. रेवा दचकून म्हणाली, का? आता काय झालं? प्रत्येक गोष्टीत नाटक काय करत असतेस? हेमा रागत म्हणाली, नाटक? हे तुला नाटक वाटतंय का? माझी मुलगी रोज तुझ्यासमोर उभी असते, तू तिच्याकडे दुर्लक्ष करतेस आणि हे नाटक आहे का? रेवा म्हणाली, मग काय करू? प्रत्येक वेळी प्रत्येक वस्तू दोघांसाठी आणू का? तो माझा मुलगा आहे, मी त्याच्यासाठी आणायचं बंद करू का? बास, एवढं ऐकलं आणि हेमाचा बांध फुटला. ती म्हणाली, हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. तुमचा मुलगा आहे तर माझी मुलगी काय आहे? एवढे दिवस मग आम्ही काय करतोय? तुम्हाला आणि तुमच्या मुलाला डोक्यावरून बसवून घेतलंय आम्ही. तुमच्या दोघांचा सगळा खर्च आम्ही करतो. तुमचं राहणं, खाणं, औषध पाणी सगळा खर्च आम्हीच करतो. आणि त्या बदल्यात आम्हाला काय मिळतं? माझ्या मुलीसोबत हा असला भेदभाव, तिचा आणि आमचा अपमान. अरुण पळत खोलीत आला आणि हेमाचा हात पकडून तिला थांबवत म्हणाला, बस कर हेमा, शांत हो आता. हेमा त्याच्याकडे रागात बघत त्याला बोट दाखवत म्हणाली, नाही अरुण, आता खूप झालं. आता मी शांत बसणार नाही. खूप सहन केलं मी. तेवढ्यात तिची सासू, जी बराच वेळ हा सगळा तमाशा बघत होती, ती मध्ये आली आणि म्हणाली, हेमा, जरा तिची अवस्था समजून घे. तिचा घटस्फोट झालाय. हेमा रागात रेवाकडे बघत म्हणाली, अजून एक गोष्ट नीट कान देऊन ऐका नंदूबाई. तुमचा घटस्फोट झालाय तो तुमचा स्वतःचा निर्णय होता. आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं तुमचा संसार मोडायला. आम्ही तुम्हाला आसरा दिला, तुम्हाला सांभाळलं, पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही इथे येऊन महाराणीसारखं राहावं आणि माझ्या मुलीसोबत दुजाभाव करावा. हेमाचं सगळं बोलणं ऐकून रेवाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती रडत म्हणाली, आज तू मला हे सगळं ऐकवत आहेस का? हेमा लगेच म्हणाली, हो, अजून ऐका. तुमचा नवरा तुमच्या मुलासाठी जो पैसे पाठवतो तो चांगल्यासाठी खर्च करायला शिका. तो पैसा तर तुम्ही असा उडवता जणू तुमच्या घरी पैशाचं झाड आहे. ऑनलाईन शॉपिंग, नवीन कपडे, प्रत्येक आठवड्यात नवीन वस्तू, त्याच्यासाठी नवीन खेळणी. पण माझ्या मुलीसाठी मात्र तुमच्याकडे साधं 10 रुपयाचं चॉकलेटसुद्धा नसतं. जर तुम्ही तो पैसा चांगल्या ठिकाणी खर्च करत असता, तुमच्या मुलाच्या भविष्याचा विचार करत असता, तर मी पण समजू शकले असते. हेमाचं बोलणं ऐकून घरात शांतता पसरली. आता तर तिची सासूसुद्धा काही बोलू शकत नव्हती. हेमा रेवाच्या जवळ गेली आणि तिच्या नजरेला नजर घालून म्हणाली, सगळ्यात वाईट कशाचं वाटतं माहीत आहे का? पैशांचं नाही, तर तुमच्या वागण्याचं, ज्यात तुम्हाला फक्त आपला स्वतःचा मुलगा दिसतो, बाकी सगळे परके. रेवाच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ती काही उत्तर देऊ शकत नव्हती. हेमा पुढे म्हणाली, आणि ऐका, माझ्या सासूबाईंच्या लाडक्या, एक तर या घरात राहून समान वागणूक द्यायला शिका, नाहीतर तुमचा वेगळा मार्ग निवडा. कारण आता मी माझ्या मुलीसोबत असं काही होऊ देणार नाही. मग त्यासाठी मला कितीही कठोर पाऊल उचलायला लागलं तरी चालेल. असं म्हणत हेमा तिथून मागे सरकली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. जणू आज तिने तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी केलं होतं. अरुण शांत होता. जणू आज त्याला माहीत झालं होतं की हेमा चुकीची नाही. हेमाची सासूसुद्धा खाली मान घालून शांत बसली होती. रेवा अरुणला म्हणाली, बघितलं ना दादा, सगळे माझ्याशी कसे बोलत आहेत. जणू मी त्यांच्यावर ओझं आहे. अरुण म्हणाला, ताई, तू ओझं नाहीस, पण तू जे वागतेस ते चुकीचं आहे. हेमा तुला सांगते की पिंकीला स्कूल बसमधून घेऊन ये, तर त्यावेळी तू का अशी वागतेस? मला सांग, जेव्हा तुझा मुलगा शाळेत जायला लागेल तेव्हा पण तू अशीच वागशील का?
उद्या माझ्या मुलीसोबत काही वाईट साईट घडलं तर त्याला जबाबदार कोण? तुला असं तर नाही सांगितलं ना की तुझा खर्च तुझा तू उचल? फक्त घरातली थोडीफार जबाबदारी उचलायला सांगितली आहे. असं म्हणून अरुण तिथून निघून गेला. रेवा तिथेच उभी राहिली, जणू तिच्याकडे बोलायला काहीच शिल्लक नव्हतं. आता रेवा विचार करायला लागली. तिला तिच्या चुका आठवायला लागल्या आणि समजलं की हेच सगळं जर तिच्यासोबत घडलं असतं तर तिला किती वाईट वाटलं असतं. दादा आणि बहिणी तर तिचा आणि तिच्या मुलाचा सगळा खर्च उचलत आहेत. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. रेवा पहिल्यांदा न सांगता किचनमध्ये गेली. स्वतः पिंकीला स्कूल बसमधून आणायला गेली. आज पहिल्यांदा तिला जाणीव झाली की जबाबदारी काय असते. हळूहळू तिने तिच्या सवयी बदलल्या, खर्चावर हात आखडता घेतला आणि सगळ्यात महत्त्वाची, दोन्ही मुलात फरक करायचा बंद केला. काही दिवसातच तिच्यात खूप फरक पडला. ती पूर्वीची रेवा राहिली नाही. आता ती स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली. स्वतःच्या मुलासोबतच ती पिंकीची सुद्धा काळजी घ्यायला लागली. एक दिवस रात्री सगळेजण जेवायला बसले असताना आज पहिल्यांदा हेमा रेवाकडे प्रेमाने बघून हसली आणि रेवासुद्धा तिच्याकडे आदराने बघू लागली. घर तेच होतं, माणसं पण तीच होती, फक्त नाती बदलली होती.